किल्ल्यांवर होणारे अतिक्रमण सांगा मला तुम्ही, कुठल्या कायद्यामध्ये लिहिलंय, कुठल्या इतिहासामध्ये लिहिलंय? आमचे जाधवसाहेब बसले, जाधवगड सगळं त्यांच्या परिसरातलं आहे. आज महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर काय परिस्थिती चालली? छत्रपती शिवरायांना आपण आपलं दैवत मानतो, नतमस्तक होतो त्यांच्या समोर. तर किल्ल्यांवर होणारे हे जे हिरवे चादरांची जी काही नाटक चालू आहे, जिथे दिसतं तिथे हिरवे चादर टाकतात आणि मग तिथे आपलं सगळं आपले खळगे उभे करतात. हे कोणाची परवानगी आहे? कुठल्या इतिहासामध्ये लिहिलं आहे? अहो साधा काय चुकीचे बांबू तरी उभा केलं ना तरी पण आमचे ते डिपार्टमेंटचे लोक तिथे लगेच कारवाई करतात. केंद्राचं डिपार्टमेंट आहे, साधा एक काही छोटं विमाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर तिथे शिव मंदिर आहे. तिकडच्या लोकांनी आम्हाला येऊन विनंती केली की साहेब जरा इथे डागडुजीकरण करायचंय, आम्हाला करा, तुम्ही मदत करा. कित्येक महिने आम्हाला लागले केंद्रातून ती परवानगी मिळवण्यासाठी आणि मग काय काहीतरी आम्ही करू शकतो. मग आम्ही सगळे नियम अगर पाळायचे, आम्ही सगळ्या परवानग्या घेत बसायचे, आम्ही कागदपत्र करत बसायचं. मग काय ह्या लोकांचा काय अब्बाचा हा महाराष्ट्र आहे का जिथे जातो तिथे हिरवी चादर टाकते? काय 7-12 लिहून दिलंय का? त्या औरंग्याच्या नावाने, टिप्याच्या नावाने काय 7-12 लिहून दिलंय का? म्हणून आता काय आम्ही कुठलेही कायदा मोडण्याची भाषा नाही करणार, गरज नाही. आता आलोय सरकारमध्ये. अफजल खानाच्या वधाच्या निमित्ताने आमच्या महाराजांनी आम्हाला काय शिकवलं, पिढ्यानपिढी काय विचार दिले, ते युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती वापरा हा संदेश आमच्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला देऊन ठेवलेला आहे. जेव्हा शक्ती वापरायची होती तेव्हा वापरली, आता सरकार म्हणून युक्ती वापरण्याचे दिवस आलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.